नमस्कार सर्वांचे कथा लेकिन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे गुप्तधन. याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आता वळूया आपण कथेकडे. एका गावाच्या बाहेर एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलाबद्दल गावात एक विचित्र गोष्ट सांगितली जायची. लोक म्हणायचे की त्या जंगलात खूप जुना गुप्त असा खजिना लपलेला आहे, पण त्या धनाचं रक्षण एक भयानक पिशाच्च करतं. गावातील लोक सूर्य मावळल्यानंतर त्या जंगलाच्या दिशेनेही जात नसत. एके दिवशी गावात 3 मित्र आले होते, राहुल, समीर आणि विजय. त्यांनी गावकऱ्यांकडून त्या गुप्तधनाची गोष्ट ऐकली होती. तिघे एकदा बसलेले असताना राहुल म्हणाला, जर खरंच तिथे खजिना असेल तर आपण तो शोधू शकतो ना. गावातील एक म्हातारा माणूस त्यांना थांबवत म्हणाला, मुलांनो, त्या जंगलात अजिबात जाऊ नका. तिथे धन आहे हे खरं आहे, पण तिथे जे आहे ते माणूस नाही, काहीतरी भयानक वेगळं आहे. पण त्या तिघांनीही त्याचं काहीही ऐकलं नाही. त्या रात्री त्यांनी तिघांनी प्लॅन बनवला. त्यांनी टॉर्च, फावडे आणि नकाशा घेऊन जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. रात्री 11 वाजता ते जंगलात पोचले होते. सगळीकडे काळोख आणि भयानक शांतता होती. वाऱ्यामुळे झाडांची पानं हलत होती आणि विचित्र असे आवाज येत होते. समीर हळूच त्यांना आवाजात म्हणाला, आपण परत जाऊया का? काहीतरी बरोबर वाटत नाहीये, मला फार भीती वाटते. पण राहुल त्याला म्हणाला, घाबरू नको रे, खजिना मिळाला ना तर आपलं आयुष्य बदलून जाईल बघ. आणि त्यानंतर ते पुढे चालत राहिले. थोड्या वेळाने त्यांना एक जुनी अशी दगडी विहीर आणि तुटलेलं मंदिर दिसलं. नकाशात पाहिल्यावर त्यांना नेमकं तेच ठिकाण दाखवलं गेलेलं होतं असं जाणवलं. ते तिघेही मंदिराच्या मागे जाऊन त्यानंतर जमीन खणायला त्यांनी सुरुवात केली. काही वेळानंतर फावड्याला काहीतरी कठीण असं लागलं. अरे अरे काहीतरी आहे इथे, विजय आनंदाने ओरडला. माती बाजूला केल्यावर त्यांना जुना आणि लाकडी असा बॉक्स दिसला. तोच तो खजिन्याचा बॉक्स होता. तिघांच्याही चेहऱ्यावर आता आनंद दिसत होता. राहुलने अगदी लगबगीने बॉक्स उघडला. आतमध्ये सोनेरी नाणी आणि खूप सारे दागिने चमकत होते. पण त्या क्षणी अचानक थंड वाऱ्याचा जोरात झोत वाहू लागला. टॉर्चची लाईटही हळूहळू हलू लागली. समीर तर पार घाबरून मागे वळला. त्याला फार भीती वाटू लागली. त्याने पाहिलं, मंदिराच्या दरवाजाजवळ एक काळी सावली उभी होती आणि ती सावली हळूहळू पुढे येत होती. आणि अचानक त्या सावलीचे 2 लाल डोळे चमकले. हो, ते पिशाच्च होतं. त्याचा आवाज खूपच भयानक होता. ते पिशाच्च त्यांना पाहून म्हणाला, हे धन माझं आहे. जो कोणी ते घेण्याचा प्रयत्न करतो तो जिवंत परत जात नाही. विजय घाबरून म्हणाला, राहुल, मला वाटतं आपण मोठी चूक केली आहे इथे येऊन. आता तिघेही खूप घाबरले होते आणि आता ते तिघेही जंगलातून पळायला लागले. पण ते पिशाच्च त्यांच्या मागे येत होतं. जंगलात अचानकच धुकं पसरलं. त्यांना आता रस्ताही दिसेनासा झाला. कुठे जाऊ तेही त्यांना कळेनासं झालं. समीर एका झाडाला धडकला आणि खाली पडला. राहुल आणि विजय त्याला उचलून पळत राहिले. पण त्या पिशाच्याचा आवाज अजूनही त्यांच्या मागे येतच होता. काही वेळाने ते कसेबसे जंगलातून बाहेर आले आणि आता सकाळ झाली होती. गावकरी त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले. राहुलने त्यांना सगळे सविस्तर माहिती सांगितली. म्हातारा माणूस शांतपणे त्यांना म्हणाला, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, ते धन फक्त दिसायला आहे, पण त्यावर पिशाचाचा शाप आहे म्हणून. त्या दिवसानंतर त्या तिघांनीही कधीही त्या जंगलाकडे परत पाहिलं नाही. आणि आजही गावातील लोक सांगतात, रात्री 12 नंतर त्या जंगलातून खजिन्याच्या नाण्यांचा आवाज आणि पिशाच्याची हसू ऐकू येतं.
अशा प्रकारे ते भयानक गुप्तधन तिथे खणलं गेलं होतं. तर ही छोटीशी लघुकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्हाला कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ओकेवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.